गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला हा लोकसंख्या पाठ चालू होता. लोकसंख्या या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लोकसंख्येचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. जसं देशाच्या विकासासाठी इतर गोष्टी आवश्यक असतात तसं लोकसंख्या खूप आवश्यक असते. मग त्या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये आपण मागच्या भागामध्ये 3 घटकांचा अभ्यास पाहिला होता. जसं की त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय, नंतर लोकसंख्येचं वितरण कोणत्या देशांमध्ये जास्त असते, कोणत्या भागांमध्ये जास्त असते, आणि लोकसंख्येचं वितरण कोणत्या भागांमध्ये कमी असतं. लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता म्हणजे दर एखाद्या प्रदेशाच्या क्षेत्रफळामध्ये दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात याला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. लोकसंख्येची घनताचा फॉर्म्युला पण सांगितलं होतं. जर तुम्हाला लोकसंख्येची घनता काढायची असेल तर लोकसंख्येची घनता बरोबर त्या प्रदेशामधली लोकसंख्या भागीला त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ. जर भागाकार केला तर तुम्हाला लोकसंख्येची घनता मिळत असते. काही प्रदेश खूप लहान असतात, छोटे असतात, उदाहरणार्थ गोवा, परंतु त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या दिसायला जरी संख्येने कमी असली तरी त्या ठिकाणाची लोकसंख्या घनता जास्त असते. गोव्याचं उदाहरण पाहिलं. आणि एखादा राज्य खूप मोठं आहे परंतु त्या ठिकाणाची लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथली लोकसंख्येची घनता सुद्धा कमी आहे. त्याचं उदाहरण सांगितलं होतं राजस्थान, की राजस्थानमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता पण सांगितली होती की 365 आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमध्ये 829 एवढी लोकसंख्येची घनता आपल्याला दिसून आली. तर लोकसंख्येची घनता म्हणजे काय ते आपण अभ्यासलं. नंतर लोकसंख्येची वाढ आपण पाहिली. लोकसंख्येच्या वाढ काय की एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कधी जास्त वाढलेली दिसते, कधी कमी वाढलेली दिसते. मग लोकसंख्येची वाढ 4-5 घटकांवर अवलंबून असते. जन्मदर, दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर. मृत्यूदर, दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर. नंतर स्थलांतर सांगितलं. व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा येणे याला स्थलांतर असे म्हणतात. नंतर आयुर्मान पाहिलं. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सरासरी वय याला म्हणतात आयुर्मान. जर आयुर्मान जास्त असेल तर त्या प्रदेशामधली लोकसंख्या जास्त असते. तर अशा प्रकारे आपण लोकसंख्येच्या 3 घटकांचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला लोकसंख्येची संरचना अभ्यासायची. तर लोकसंख्येच्या संरचनेमध्ये आपण पाहतो की लोकसंख्येची जी वर्गवारी आहे ती वर्गवारी वेगवेगळ्या उपघटकांत केली जाते. लोकसंख्येची जी वर्गवारी आहे, उदाहरणार्थ लिंग रचना, स्त्री आणि पुरुष अशी वर्गवारी केली जाते. वयोगट रचना, लहान मुलं, तरुण व्यक्ती, म्हाताऱ्या माणूस. तर अशा प्रकारे वयोरचना केली जाते, ही सुद्धा वर्गवारी केली जाते. नंतर नागरी आणि ग्रामीण, नागरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक नागरी भागामध्ये, अशी वर्गवारी केली जाते. साक्षरता, साक्षर लोक आणि असाक्षर लोक, कार्यक्षम गट आणि अकार्यक्षम गट. तर अशा प्रकारे लोकसंख्येची वेगवेगळ्या घटकांमध्ये वर्गवारी करणे याला म्हणतात लोकसंख्येची रचना. मग उपघटकांचा परस्पर संबंधच्या अभ्यासातून लोकसंख्येची रचना व गुणवत्ता यांचा सहसंबंध जोडता येतो. जर कधी त्या प्रदेशामध्ये कोणत्या व्यक्तींचा समूह जास्त असेल म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्येची गुणवत्ता चांगली असेल, किंवा कोणता समूह जास्त असल्यामुळे गुणवत्ता एवढी चांगली नसेल, तर असा सहसंबंध त्या प्रदेशाच्या विकासाशी जोडता येतो. मग तो कसा जोडता येतो आपण प्रत्येक घटकामध्ये पाहणार आहोत. उदाहरणार्थ साक्षरतेचे प्रमाण जास्त असेल तर मग त्या प्रदेशाचा विकास लवकर होईल. साक्षरतेचं प्रमाण कमी असेल तर विकास फारसा होणार नाही. कार्यक्षम गट जास्त असेल तर विकास लवकर होईल. अकार्यक्षम गट जास्त असेल तर विकास फारसा होणार नाही. अशा प्रकारे आपला त्या प्रदेशाचा विकासाचा संबंध या वर्गवारीशी जोडता येतो. मग त्यांनी संज्ञा दिलेली आहेत, उदाहरणार्थ पुरुष, मग कार्यक्षम अकार्यक्षम मध्ये वर्गवारी करा, कुमार, निरक्षर, बालक, ह्या संज्ञा दिलेल्या आहेत. या संज्ञा त्या गटांमध्ये टाका असं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला एक एक घटक बघायचा आहे. तर एक एक घटकामध्ये आपल्याला पहिला घटक बघायचा आहे तर लिंग गुणोत्तर. जर लिंग गुणोत्तर, लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तराचा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जी विभागणी आहे ती सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी, लगेच लक्षात येतं की स्त्री आहे की पुरुष आहे. कार्यक्षम अकार्यक्षम लक्षात येणार नाही सहजासहजी. साक्षर असाक्षर हे पण सहजासहजी लक्षात येणार नाही, कारण की काही असाक्षर असतील.
म्हणजे काही शिकलेले नसतील, पण त्यांना जर काही आकडेमोड वगैरे करता येत असेल तर मग म्हणजे तुम्हाला असाक्षर लवकर समजणार नाही, अकार्यक्षम लवकर समजणार नाही. परंतु स्त्री आणि पुरुष हा नैसर्गिक घटक आहे आणि हा सहजगत्या लक्षात येणारा घटक आहे. तर एखाद्या प्रदेशामध्ये स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण सारखं असणं, समप्रमाणात असणं, तर त्या गटामध्ये लोकसंख्ये संतुलन आहे, त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या संतुलन आहे असं आपल्याला लक्षात येतं. जर कधी स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण सारखं असेल तर त्या प्रदेशामधली लोकसंख्या संतुलित आहे लगेच आपल्याला कळून येतं. लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये स्त्री आणि पुरुष हे अतिशय महत्वाचे मानले जातात, यांचं प्रमाण अतिशय महत्वाचं मानलं जातं. आणि मग हे जर प्रमाण तुम्हाला काढायचं असेल स्त्रियांचं आणि पुरुषांचं म्हणजे लिंग गुणोत्तर हे जर प्रमाण काढायचं असेल तर कसं काढायचं, तर लिंग गुणोत्तर बरोबर एखाद्या प्रदेशामधील स्त्रियांची संख्या आणि त्याच प्रदेशामधील, ज्या प्रदेशामध्ये तुम्ही स्त्रियांची संख्या मोजणार आहेत त्याच प्रदेशामधील पुरुषांची एकूण संख्या गुणिला 1000. जर या आकडेवारीमध्ये, या फॉर्म्युलेमध्ये जर तुम्ही आकडेवारी टाकली तर तुम्हाला काय मिळेल, तर लोकसंख्येचे गुणोत्तर मिळेल, लिंग गुणोत्तर मिळेल. जर तुम्ही एखाद्या प्रदेशामधलं उदाहरणार्थ नांदेडमधल्या सगळ्या स्त्रियांची संख्या मोजून बघा, इथे टाका. नांदेडमधल्या सगळ्या पुरुषांची संख्या मोजून टाका, इथे टाका आणि गुणिला 1000 करा. तर तुम्हाला दर 1000 पुरुषांमागे असलेलं स्त्रियांचं प्रमाण कळतं की 1000 जर पुरुष असतील तर मग तिथे किती स्त्री आहे असं कळतं. मग लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर याची व्याख्या मग सोपी आहे. दर 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. दर 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या, दर 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. आपल्याला लगेच काढता येतं. तर अशा प्रकारे लिंग गुणोत्तर काढता येतं. दर 1000 पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. मग जर कधी दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असेल तर म्हणायचं लिंग गुणोत्तर कमी, आणि दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या जास्त असेल तर म्हणायचं लिंग गुणोत्तर जास्त. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशामध्ये असं म्हटलं की 1024 स्त्रिया म्हणजे लिंग गुणोत्तर जास्त, आणि 824 स्त्रिया लिंग गुणोत्तर कमी. कारण 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत, कमी असतील तर कमी लिंग गुणोत्तर, जास्त असेल तर जास्त लिंग गुणोत्तर. असा आपल्याला तक्ता दिलेला त्या वेगवेगळ्या राज्यांचा, तो तक्ता पण मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जोडून देईल, तो बघून घ्यायचा. प्रश्न दिलेले ते प्रश्नांचं उत्तर पण पाहू आपण. तिथे हरियाणाचं लिंग गुणोत्तर दिलेलं आहे 879 दिलेलं आहे त्यांनी, महाराष्ट्राचं पण दिलेलं आहे 929, सगळ्यात जास्त केरळचं आहे ते पण दिलेलं आहे 1084. असं लिंग गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. त्या तक्ता तो प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो की या तक्त्यावरून प्रश्नाची उत्तर लिहा, किंवा भरपूर तक्ते येते या पाठामध्ये, त्या तक्ता दिलेला असेल प्रश्नपत्रिकेत आणि खाली प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तिथे शोधून लिहायचं. एकदम सोपं आहे, पाहून जसं आपण पॅराग्राफ मधून पाहून लिहितो तसं एकदम सोपं आहे. तर अशा प्रकारे लिंग गुणोत्तर काढलं जातं. लिंग गुणोत्तर ओळखणं खूप सोपं असतं. ते नैसर्गिक घटक आहे, स्त्री आहे की पुरुष आहे ते लगेच लक्षात येतं. एखाद्या प्रदेशामध्ये जर कधी स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या समान असेल तर त्याला म्हणतात समप्रमाणात लोकसंख्येची रचना. सर्वसाधारणपणे समप्रमाणात म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्येचं संतुलन आहे असं म्हटलं जातं. आणि जर कधी स्त्रियांची संख्या खूप कमी असेल तर असंतुलन आहे, किंवा पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा कमी असेल तर असंतुलन आहे असं त्या ठिकाणी लक्षात येतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लिंग गुणोत्तर कमी आणि लिंग गुणोत्तर जास्त, बघा दोन घटक आहे, लिंग गुणोत्तर कमी व लिंग गुणोत्तर जास्त. कमी म्हणजे स्त्रियांची संख्या कमी, आणि लिंग गुणोत्तर जास्त म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त. लिंग गुणोत्तर कमी, स्त्रियांची संख्या कमी, लिंग गुणोत्तर जास्त, स्त्रियांची संख्या जास्त. जर एखाद्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर कमी असेल तर आपण समजून जायचं की त्या ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती आहे,
मुलांना जन्म देण्याकडे कल लोकांचा जास्त असतो. जर गर्भामध्ये मुलगी असेल तर गर्भपात करण्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असेल. असं आता होत नाही, हा कायद्याने गुन्हा आहे. पण जुन्या काळाचा जर विचार केला तर मग गर्भपात ही गोष्ट तुम्ही कुठेतरी ऐकली असेल, ही करायची पण नाही. कारण मुलगापेक्षा काही मुलगी काही हे राहते, मुलगी पण श्रेष्ठच असते. परंतु भरपूर ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती जास्त असल्यामुळे, पुरुषांना जास्त महत्व असल्यामुळे त्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर कमी असतं. उदाहरणार्थ हरियाणा, पंजाब या ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी आहे, म्हणजे तिथे पुरुष प्रधान संस्कृतीला जास्त महत्व आहे. मुलांना जास्त त्या ठिकाणी व्हॅल्यू दिली जाते मुलांना, म्हणून तिथे लिंग गुणोत्तर खूप कमी आहे. आणि जर एखाद्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तर जास्त असेल, उदाहरणार्थ इथे स्त्रियांची संख्या जास्त, लिंग गुणोत्तर जास्त म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त, तर मग अशा ठिकाणी कस काय स्त्रियांची संख्या जास्त झाली? तर 2-3 घटक असतात त्याला. उदाहरणार्थ साक्षरता. साक्षरतेचा जर विचार केला तर केरळ हे भारतामधलं सगळ्यात जास्त साक्षर राज्य आहे आणि केरळमध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर पण आहे, 1084. जर 1000 पुरुष असतील तर तिथे 1084 स्त्रिया आहेत. दुसरं घटक कारणीभूत आहे की पुरुष आणि स्त्री, मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव त्या ठिकाणी केला जात नसेल, म्हणून तिथे लिंग गुणोत्तर जास्त असण्याचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे असतं ते लिंग गुणोत्तर जास्त असण्याचं महत्वाचं कारण की तिथल्या लोकांचं जास्त करून पुरुषांचं बहिस्थलांतर, म्हणजे त्या प्रदेशामध्ये कामधंदा कमी असतो, त्या प्रदेशामध्ये रोजगार कमी असतो आणि त्या प्रदेशामधले जे पुरुष मंडळी आहे ती पुरुष मंडळी कामानिमित्त बहिस्थलांतर करतं, दुसऱ्या राज्यांमध्ये जातं, दुसऱ्या शहरांमध्ये जातं, म्हणून तिथे लिंग गुणोत्तर जास्त आहे. केरळचं पण तसंच आहे. केरळमधले भरपूर लोक कामधंदा निमित्ताने मुंबई, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली वगैरे या ठिकाणी गेलेले आहेत, म्हणून तिथे 1084 लिंग गुणोत्तर आहे, म्हणजे तिथे लिंग गुणोत्तर जास्त आहे. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की बहिस्थलांतर जास्त, पुरुषांचं बहिस्थलांतर जर जास्त असेल तर तिथे लिंग गुणोत्तर जास्त असतं. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, रत्नागिरी, रायगड वगैरे या ठिकाणी लिंग गुणोत्तर जास्त आहे, म्हणजे तो प्रदेश जास्त शिकलेला आहे असं नाही, त्या प्रदेशामध्ये रोजगार नाहीयेत म्हणून ते इकडे तिकडे गेलेले आहेत कामधंदा निमित्त, म्हणून तिथे लिंग गुणोत्तर जास्त आहे. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. दुसरं पण महत्वाचं कारण आहे की तिथे मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. आणि तिसरं की त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणून अशा ठिकाणी लिंग गुणोत्तराचं प्रमाण जास्त असतं. आणि लिंग गुणोत्तर कमी म्हणजेच काय की तिथे भेदभाव केला जात असेल, साक्षरतेचं प्रमाण एवढं नसेल आणि स्त्रियांचं प्रमाण कमी असण्याचं खरं कारण म्हणजे की स्त्रियांना जन्मदर त्या ठिकाणी, स्त्रियांना म्हणजे मुलींना जन्म देण्याचं प्रमाण खूप कमी असतं, गर्भपात वगैरे अशा गोष्टी तिथे जास्त असतात, म्हणून अशा ठिकाणी लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी असतं. तर अशा प्रकारे आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय ते आपल्याला सांगता येतं. तर लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषांमध्ये असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर जास्त म्हणजे पुरुषांची संख्या, स्त्रियांची संख्या जास्त. लिंग गुणोत्तर कमी म्हणजे स्त्रियांची संख्या कमी, पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी. आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो तक्ता या व्हिडिओचा शेवट मी जोडलेलाच असेल. ते जर कळायचं असेल तर तुम्हाला एखाद्या प्रदेशामधील एकूण स्त्रियांची संख्या उलट आणि भागीला त्याच प्रदेशामधील एकूण पुरुषांची संख्या गुणिला 1000, तर तुम्हाला 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत ते लगेच समजून जातं. अशा प्रकारे लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे आपल्याला सविस्तर सांगता येत असतं. आता तुम्हाला अजून परत काही प्रश्न विचारलेले आहे की तुमच्या घरात किती जण शिक्षण घेत आहेत, त्यांचं वय काय. दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की तुमच्या घरात किती जण अर्थार्जन करतात, त्यांचं वय काय, म्हणजे ते कमवतात, पैसे कमवतात, त्यांचं वय काय. किंवा आजी आजोबा कामाला जातात का, मग त्यांचं वय काय. असे काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला एक मुद्दा शिकवायचा आहे, तो म्हणजे वयोगट रचना. तर ती वयोगट रचना म्हणजे काय ते आपण आता पाहू. तर वयोगट रचना म्हणजे काय. वयोगट रचना म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जर उपघटक वयानुसार विचारात घेतलेले असतील. आता लोकसंख्येची उपघटक सांगितलं जसं लिंग गुणोत्तर, स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या, तसं उपघटकांमध्ये एक प्रकार आहे वयानुसार केलेली वर्गवारी. की जर एखाद्या प्रदेशामध्ये वयानुसार उपघटक विचारात घेतलेले असतील तर त्याला वयोगट रचना असे म्हणतात. वयोगट रचना म्हणजेच काय, तर त्याची व्याख्या अशी करता येते, वयानुसार केलेली वर्गवारी. वयोगट रचना म्हणजेच काय, तर वयोगट रचना म्हणजे वयानुसार केलेली वर्गवारी. वयानुसार केलेली वर्गवारी म्हणजे वयोगट रचना होईल.
वयोगट रचनेमुळे आपल्याला भविष्यामध्ये वयोगट रचनेतील गतिमानता लक्षात येते की भविष्यामध्ये कुणाची संख्या जास्त होणार आहे, म्हाताऱ्यांची संख्या जास्त होणार आहे की तरुण लोकांची संख्या, म्हणजे भविष्यातली गतिमानता आपल्याला लक्षात येते. तो प्रदेश किती विकसित होणार आहे किंवा अविकसित होणार आहे, म्हणजे भविष्यातली गतिमानता आपल्याला या वयोगट रचनेनुसार कळत असते. वयोगट रचनेनुसार आपल्याला कार्यकारी गट किती असतो आणि अवलंबित गट किती असतो ते पण लक्षात येतं. आता वयोगट रचना 3 पद्धतीने केली जाते. वयोगट रचना 3 पद्धतीने केली जाते. ती कशी ते बघू आपण. 15 वर्षांपेक्षा कमी पहिला गट आहे. वयोगट रचना वयानुसार केलेली वर्गवारी 3 गट केले जातात. दुसरा आहे 15 ते 59, हा दुसरा गट आहे. आणि तिसरा गट आहे 60 पेक्षा जास्त. असे 3 गट त्या ठिकाणी तयार केले जातात. वयानुसार केलेली वर्गवारी, वयोगट रचना म्हणजे वयानुसार. मग तो प्रदेश भविष्यामध्ये कसा होणार आहे ते आपल्याला त्याच्यावरून कळतं, किंवा त्या प्रदेशामध्ये अवलंबित गट किती आहेत, कार्यकारी गट किती आहेत ते कळतात. मग 15 वयापेक्षा कमी असलेला गट, हा गट लहान मुलांचा असतो आणि हा अकार्यक्षम गट असतो. अकार्यक्षम गट हा आहे अकार्यक्षम गट. अकार्यकारी वेगळा आहे बरं का, ते आपण पुढे बघणार आहोत. अकार्यक्षम गट 15 ते 59 हा तरुण लोकांचा, हा लहान मुलांचा, हा तरुण लोकांचा गट असतो आणि हा कार्यक्षम गट असतो. कार्यक्षम कार्यकारी गट म्हणतो आपण त्याला. हा तरुण लोकांचा असतो. आणि 60 पेक्षा जास्त हा सुद्धा अकार्यक्षम. आणि हा असतो वृद्ध लोकांचा, हा असतो वृद्ध लोकांचा. अशी 3 गटांमध्ये वर्गीवारी केली जाते. 15 पेक्षा कमी कार्यक्षम गट, अकार्यक्षम गट, 15 ते 59 कार्यक्षम गट, 60 पेक्षा जास्त अकार्यक्षम गट. मग हे जे 2 आहेत अकार्यक्षम गट 15 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा जास्त, हे अवलंबित गटामध्ये गणले जातात. अवलंबित, हा पण अवलंबित. परंतु 15 ते 59 हा अवलंबित नाही, हा स्वतः कमवतोय. हा पण अवलंबित गटामध्ये गणला जातो 60 पेक्षा जास्त. परंतु 15 ते 59 हा अवलंबित नाही, हा स्वतः कमवणारा आहे, हा कार्यक्षम गट आहे. तर अशा प्रकारे वयानुसार एखाद्या प्रदेशामध्ये वर्गवारी केली जाते, त्याला म्हणतात वयोगट रचना. आता याच्यावरून आपल्याला काय कळतं बघा, की एखाद्या प्रदेशामध्ये जर हा गट जास्त असेल, म्हणजे 15 ते 59 जो स्वतः कार्य करतोय, जो स्वतः पैसे कमावतोय, हा गट 15 ते 59 हा गट जर एखाद्या प्रदेशामध्ये जास्त असेल तर त्या प्रदेशाचा विकास खूप झालेला असतो. जर एखाद्या प्रदेशामध्ये जास्त कार्यक्षम गट असेल तर त्या प्रदेशाचा विकास जास्त, कारण की त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये डायरेक्ट उपयोग होतो. एखादी देशाची अर्थव्यवस्था म्हणजेच ती अर्थव्यवस्था विकसित आहे, अविकसनशील आहे किंवा अविकसित आहे, याच्यामध्ये डायरेक्ट संबंध कोणत्या गटाचा आहे, या गटाचा आहे 15 ते 59, कारण की हे स्वतः काम करणार आहेत. मग जर एखाद्या प्रदेशामध्ये या 2 गटाची संख्या जास्त असेल तर, आता 15 वर्षापेक्षा कमी, 15 वर्षापेक्षा कमी याचा अर्थ असा आहे की तो जो वयोगट आहे हा पूर्णपणे या गटावर अवलंबून आहे. पूर्णपणे हा कामधंद्याला जात नाही. लहान मुलं काही कामधंद्याला जात नाही, ते पूर्णपणे कोणत्या गटावर अवलंबून आहे, 15 ते 59. म्हणजे हा अवलंबित गट आहे आणि हा पूर्णचा पूर्ण हा कार्यक्षम गटावर अवलंबून आहे, पूर्णचा पूर्ण. 60 पेक्षा जास्त हा सुद्धा कामाला जात नाही, हा सुद्धा अकार्यक्षम गट आहे, अवलंबित गट आहे. हे सुद्धा आपल्या मुलांवर अवलंबून असतात, हे आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतात, ते मुलांवर अवलंबून असतात. परंतु या गटाचं महत्व पण खूप जास्त आहे, खूपच जास्त, कारण की यांच्याकडे ज्ञान आणि अनुभव आहे आणि त्यांनी त्यांनी भूतकाळामध्ये कमवून ठेवलेला आहे. त्यांच्याकडे पैसा पण आहे. समजा नसेल तर मग ते अवलंबित गट आहेत, ते आपल्या मुलांवर अवलंबून आहेत. परंतु त्यांच्याकडे ज्ञान आणि अनुभव आहे आणि ज्ञान आणि अनुभवाचा फायदा आपल्या देशाच्या विकासासाठी होतो. म्हणून या गटाचं महत्व कमी लेखून चालत नाही आणि याचं पण महत्व कमी, कारण भविष्यामध्ये ते कमवणार असेल. तर 60 पेक्षा हा जरी अकार्यक्षम गट असला तरी, हा जरी अवलंबित गट असला तरी, त्यांच्याकडे
अनुभव आणि ज्ञानाचा फायदा आपल्या देशाच्या विकासासाठी होत असतो, म्हणून याचं महत्व कमी लेखून चालत नाही. तर अशा प्रकारे वयोगट रचना म्हणजे काय? देशामध्ये वयानुसार केलेली वर्गवारी 3 गटामध्ये केली जाते. 15 वर्षापेक्षा कमी अकार्यक्षम गटामध्ये केली जाते. 15 ते 59 कार्यक्षम गट तरुण लोक असतात आणि 60 पेक्षा जास्त अकार्यक्षम गट. जे अकार्यक्षम गट आहेत ते 2 जण अवलंबित आहेत. 15 पेक्षा कमी आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतात, 60 पेक्षा जास्त आपल्या मुलांवर अवलंबून असतात. ज्या प्रदेशामध्ये 15 ते 59 ही संख्या जास्त असेल वयोगटाची, त्या प्रदेशाचा विकास जास्त झालेला असतो. आणि 15 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा जास्त असा वयोगट जर जास्त असेल तर त्या प्रदेशामध्ये जास्त विकास फारसा झालेला राहत नाही. परंतु 60 पेक्षा जास्त जरी अकार्यक्षम असला तरी त्यांच्याकडे अनुभव आणि ज्ञान आहे आणि त्याचा फायदा आपल्या देशाच्या विकासासाठी होत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला वयोगट रचना म्हणजेच काय ते सांगता येतं. आता एक मुद्दा राहिला, आपण म्हटलो कार्यक्षम गट किंवा अकार्यक्षम गट. कार्यकारी गट म्हणजेच 15 ते 59. मग अकार्यकारी गट कोणता? की जो कमवत नाही तो कोणता? मग कमवत नाही म्हणजे 15 पेक्षा कमी त्यांचा अकार्यकारी गटमध्ये समावेश होईल का? नाही. 60 पेक्षा जास्त त्यांचा अकार्यकारी गटमध्ये समावेश होईल का? नाही. कार्यकारी गट वेगळा असतो आणि अजून अकार्यकारी गट थोडासा वेगळा असतो. मग अकार्यकारी गट म्हणजे काय ते बघणार आहोत. मग पुढे आहे कार्यानुसार लोकसंख्येची रचना. कार्यानुसार लोकसंख्येची रचना. आणि याच्यामध्ये मग आपल्याला कार्यकारी गट म्हणजे काय आणि अकार्यकारी गट म्हणजे काय, अकार्यकारी गट ते बघायचं आहे, याच्यामध्ये बघायचं आहे. तर कार्यकारी गट म्हणजेच काय? ज्या वयोगटाचा एखाद्या प्रदेशामध्ये ज्या वयोगटामध्ये 15 ते 59 ही संख्या जास्त असेल तर त्या गटाला म्हणतात कार्यकारी गट. परंतु एक लक्षात घ्या, असं वर्गवारी करताना आपण 15 ते 59 एका बाजूला काढून टाकले समजा, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही लोक प्रत्यक्ष कामाला जातात आणि काही लोक काहीच कमवत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा 15 ते 59 कामधंदाच करत नाही. मग जे लोक प्रत्यक्ष कामधंदा करतात 15 ते 59 मध्ये त्या गटाला म्हणायचं कार्यकारी गट. आणि जे लोक 15 ते 59 मध्ये कामधंदाच करत नाही अशा गटाला म्हणायचं अकार्यकारी गट. कार्यकारी गट आणि अकार्यकारी गट. मग कोणत्या देशाचा विकास जास्त आणि कोणत्या देशाचा? जर 15 ते 59 खूप जास्त संख्या आहे, खूपच जास्त संख्या आहे, मग त्या देशाचा भरपूरच विकास झालेला असेल. कशावरून? जर तो कार्यकारी असेल तरचा विकास झालेला असेल आणि कार्यकारी नसेल त्यामुळे विकास कसं कमी. म्हणून जर एखाद्या प्रदेशामध्ये 15 ते 59 ही संख्या जास्त आहे आणि त्या प्रदेशामधली त्या वयोगटातले लोक जास्त कामाला जात असतील, प्रत्यक्ष कमवत असतील, तर तो गट कार्यकारी गट जास्त असल्यामुळे त्या प्रदेशाचा विकास जास्त होतो. आणि जर कधी 15 ते 59 संख्या जास्त आहे परंतु तिथले जास्तीत जास्त लोक कामधंदाच करत नसतील तर त्या प्रदेशाचा फारसा विकास झालेला नसतो. तर अशा प्रकारे कार्यकारी गट म्हणजे कार्यानुसार लोकसंख्येची सुद्धा परत रचना करता येते. तर वयोगट रचना म्हणजे काय आणि कार्यानुसार लोकसंख्येची रचना कशी करता येते ते आपल्याला सांगता येते. तर आपल्याला परत एक तक्ता दिलेला आहे. हे जे 2 तक्ते आहेत त्याच्यावरून जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी आता हा व्हिडिओ संपल्यानंतर त्याला परत जॉईन केलेला असेल तो पाहून घ्यायचा. त्याच्यामध्ये काही देश दिलेले आहेत, उदाहरणार्थ अर्जेंटिना, ब्राझील, भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान. आणि त्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे टक्केवारीमध्ये. उदाहरणार्थ सगळ्यात जास्त जे दिलेलं आहे ते अर्जेंटिनाचं दिलेलं आहे. 98.1% लोक तिथे साक्षर आहेत. भारताचा जर विचार केला तर 72.1, इराणचा जर 88.8, सगळ्यात कमी अफगाणिस्तानचा दिलेला आहे ते म्हणजे 38.1 एवढी साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे. असा एक तक्ता विचारला जाईल आणि दिलेल्या तक्त्यानुसार मग भारतमध्ये सगळ्यात जास्त भारतमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे किंवा अफगाणिस्तानमध्ये किती आहे, सगळ्यात जास्त कोणत्या देशाचं आहे, असं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील त्याची उत्तर लिहायचे. मग आपल्याला साक्षरता म्हणजे काय ते बघायचं आहे. आता साक्षरतेचा जर विचार केला तर एखाद्या प्रदेशामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असतं किंवा निरक्षरतेचं प्रमाण जास्त असतं. साक्षरता एक जास्त किंवा साक्षरता एक कमी, निरक्षर म्हणतो आपण त्याला. मग प्रत्येक देशामध्ये साक्षरतेची व्याख्या वेगवेगळी असेल. परंतु आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये ज्या व्यक्तीला लिहिता आणि वाचता येतं, ज्या व्यक्तीला लिहिता आणि वाचता येतं त्या व्यक्तीला साक्षर व्यक्ती असं म्हणतात. ज्या व्यक्तीला साक्षरता त्यालाच म्हणतात.
ज्याला भारताची विचार करतोय आपण, ज्याला भारतामध्ये लिहिता आणि वाचता येतं त्याला साक्षर असं म्हणतात. वेगवेगळ्या देशामध्ये ती व्याख्या वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते, आपल्याला ते माहित नाही, परंतु आपल्या देशाची व्याख्या ही अशी आहे. जर एखाद्या प्रदेशामध्ये साक्षरतेचं प्रमाण 100% जास्त असेल तर साहजिकच त्या प्रदेशाचा विकास जास्त होईल. साक्षरतेचं प्रमाण कमी असेल तर मग विकास जास्त होणार नाही. तर देशाच्या विकासावर साक्षरतेचा डायरेक्ट परिणाम होतो. तुम्हाला काहीतरी योग्य आणि अयोग्य मध्ये दिलेलं आहे, तर त्याचं डायरेक्ट 100% प्रमाण जास्त असेल तर विकास जास्त, 100% प्रमाण कमी असेल तर विकास होणार नाही. मग भारतामध्ये कोणत्या वयोगटाचा साक्षरतेमध्ये निरक्षरतेमध्ये सहभाग नसतो किंवा त्यांची मोजणीच केली जात नाही? तर वयवर्ष 7 वयोगटापेक्षा कमी अशा लोकांचा, म्हणजे असा गटाचा, आता हे खूप लहान आहेत, यांना लिहिता आणि वाचता काही येत नाही, मग साक्षरता मोजताना या वयोगटाचा विचार केला जात नाही. जेव्हा एखाद्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण काढलं जातं तर त्या प्रदेशामध्ये वयोगट 7 पेक्षा कमीची गणना केलीच जात नाही. 7 पेक्षा जास्त वयोगट ज्याचा असेल त्यांचीच गणना त्या ठिकाणी केली जाते. मग तो साक्षर आहे की असाक्षर आहे ती मोजणी केली जाते आणि मग टक्केवारी ठरवली जाते. तर अशा प्रकारे एखाद्या प्रदेशामध्ये जर साक्षरतेचं प्रमाण जास्त असेल तर तो देश सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जास्त प्रगत असतो. आणि जर एखाद्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असेल तर तो देश सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जास्त प्रगत राहत नाही. तर अशा प्रकारे आपला हा भाग संपलेला आहे. आता जी राहिलेली भाग आहेत, व्हिडिओ आहे, तक्ते आहेत, ते तक्ते पाहू. चला मग. तर मित्रांनो, आपल्याला हा जो नकाशा आहे हा लिंग गुणोत्तर 2011 आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात लिंग गुणोत्तर कसे होते तो दर्शवणारा हा स्तंभालेख आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक्स अक्ष असतो आणि वाय अक्ष असतो. हे कायम तुम्ही मॅथमध्ये बघत असाल. याच्यामध्ये स्त्रियांची संख्या दर हजारी दाखवलेली आहे आणि इकडे राज्यांची नावं दाखवलेली आहेत. तर अशी ही रचना तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. नंतर राज्यांचा जर विचार केला तर हरियाणामध्ये आहे दर हजारी पुरुषांमागे असलेली स्त्रियांची संख्या आहे 879, ही सगळ्यात कमी आहे. बिहार राज्य दाखवलेले आहे. बिहारमध्ये स्त्रियांची संख्या दर हजारी पुरुषांमागे 918. महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्यामध्ये 929, थोडंफार बरं आहे. छत्तीसगड 991 आणि सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे केरळचं आहे 984. असं हे लिंग गुणोत्तर म्हणजे दर हजारी पुरुषांमागे असलेली किती स्त्रियांची संख्या आहे ती दाखवलेली आहे. मग हरियाणामध्ये का कमी असेल? कारण की तिथे पुरुष प्रधान संस्कृती, पुरुषांना जास्त महत्त्व दिलं जातं म्हणून. आणि केरळमध्ये स्त्रियांची संख्या, कारण तिथे साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, तिथे भेदभाव केला जात नसेल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मेन कारण सगळ्यात महत्त्वाचं की केरळ राज्यामध्ये रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतर करणारे पुरुषांची संख्या जास्त आहे. तिथे स्त्रिया जात नाही स्थलांतर करायला, पण पुरुष लोक जातात. आणि इतर शहरांमध्ये गेल्यामुळे त्या केरळ राज्यामध्ये, उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली वगैरे अशा शहरांमध्ये, चेन्नई वगैरे शहरांमध्ये कामधंदा निमित्ताने जातात, म्हणून तिथे स्त्रियांची संख्या जास्त होऊन गेलेली आहे. 1000 पुरुष आहेत आणि 1084 स्त्रिया आहेत, म्हणजे तिथे लिंग गुणोत्तर खूप जास्त दाखवलेला आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर कोणत्या? केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर आहे, ते आहे 1084. असे प्रश्न विचारले जातील 2 मार्काला. तर याचं केरळ राज्यात लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त आहे, ते आहे 184. दुसरा प्रश्न विचारला आहे कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे? तर का कमी आहे? हरियाणामध्ये सगळ्यात कमी आहे, ते आहे 879. का कमी? तुम्हाला सांगितलं, तिथे भेदभाव केला जात असेल म्हणून. हरियाणा राज्यात लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे, ते आहे 879. पूर्ण लिहायचं. शेवटचा, महाराष्ट्रातील लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तर किती व कोणते बदल अपेक्षित आहेत? संतुलन करण्यासाठी 929 आहे, म्हणजे 1000ला किती कमी जर कधी पाहिलं तर मग 71 लोक कमी. मग संतुलन करण्यासाठी काय करावं लागेल? साक्षरतेचं प्रमाण वाढवावं लागेल, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करावा लागणार नाही. नंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. जर कधी काही लोक कामधंद्यांच्या निमित्ताने बाहेर राज्याच्या शहरांमध्ये गेले असतील, उदाहरणार्थ अहमदाबाद, बडोदा, सुरत अशा शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातले लोक जात असतात बाहेर. मग त्या लोकांनी बाहेर जास्त स्थलांतर करू नये,
म्हणून आपल्या स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत वगैरे वगैरे, पण एवढं फारसं काही प्रमाण नाही. तर अशा प्रकारे फक्त 71 एवढं प्रमाण वाढवावं लागेल, तेव्हाच संतुलन निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये. असे काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून घ्यायची. पुढचा जो दाखवलेला आहे तक्ता, तो म्हणजेच खालील तक्त्यावरून स्तंभालेख तयार करा. देशांमधील साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा करा व टिपा लिहा, असं तुम्हाला विचारलेलं आहे की या देशांमध्ये किती साक्षरतेचं प्रमाण आहे. पहिला देश दाखवलेला आहे टक्केवारीमध्ये अर्जेंटिना, 98.1%. म्हणजे साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे. या तक्त्यानुसार या देशामध्ये सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण आहे. ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये 92.6% लोक साक्षर आहेत. म्हणजे इथे सुद्धा साक्षरतेचं प्रमाण बरंचसं आहे. भारताचं पण बरंचसं आहे, पण पाहिजे त्या प्रमाणावर नाही. 72.1% साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे प्रमाण आहे. चीनमध्ये साक्षरतेचं, लोकसंख्या तर खूप जास्त आहे या देशामध्ये, तरी सुद्धा या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे. 96.4% एवढं साक्षरतेचं प्रमाण आहे. बांगलादेशचा जर विचार केला तर बांगलादेशमध्ये 61.5% आहे. पाकिस्तानमध्ये 56.4%, म्हणजे इथं 50%. इराण या देशामध्ये 86.8% एवढं साक्षरते, आणि सगळ्यात कमी साक्षरतेचं प्रमाण आहे अफगाणिस्तान, 38.1% एवढं साक्षरतेचं प्रमाण आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की अफगाणिस्तानमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 38.1. बांगलादेशमध्ये किती आहे? 61.5. भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 62.1. सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण असणारा देश कोणता? अर्जेंटिना, 98.1. 2 नंबरचा देश कोणता? ब्राझील. चीन, 96.4. आणि सगळ्यात कमी असणारा देश कोणता? अफगाणिस्तान, 38.1. असं उत्तर तुम्ही लिहू शकतात. तर अशा प्रकारे हे 2 तक्ते दिलेले आहेत. हे तक्ते तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात, म्हणून व्यवस्थित अभ्यास करायचा.